किंगडम प्लॅन्टी मधला पहिला ग्रुप थॅलोफायटा, ज्यांची बॉडी सॉफ्ट असते, अनडिफरन्शिएटेड असते. इट इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लिव्स. असे हे थॅलोफाइट्स. किंगडम प्लॅन्टीचा पहिला मेजर ग्रुप थॅलोफायटा. ही टर्म सुरुवातीला एंडलीचेर या सायंटिस्टनं सांगितली, त्यांनी यूज केली. आणि ज्या ब्रँचमध्ये बायोलॉजीच्या अल्गीचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला आपण म्हणतो फायकॉलॉजी. So phycology is a branch of biology which deals with study of algae. आणि algae ही टर्म सुरुवातीला लिनियस या सायंटिस्टनं वापरलेली आहे. या ग्रुपमध्ये 18,000 जनरा आहेत आणि जवळपास 29,000 स्पीसीज आहेत. फ्रिश याला फादर ऑफ फायकॉलॉजी म्हणतो आणि M.O.P. अयंगर याला फादर ऑफ इंडियन फायकॉलॉजी असं आपण म्हणतो. आता आल्गी चं हॅबिटॅट काय, तर मोस्टली ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक मध्ये सुद्धा कोणकोणते त्याचे फॉर्म्स येतील, तर फ्रेश वॉटर मध्ये राहतात, मराईन वॉटर मध्ये राहतात, ब्रॅकिश वॉटर मध्ये राहतात, काही स्टोन वरती सुद्धा वाढू शकतात, काही सिम्बायोटिक आहेत. असे अनेक फॉर्म्स या अल्गीचे हॅबिटॅटचे आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर या अल्गी काही युनिसेल्युलर आहेत. काही युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर नॉन मोटाईल. एक्झाम्पल याचा आहे क्लोरेला. काही युनिसेल्युलर मोटाईल आहेत. याचं एक्झाम्पल आहे क्लॅमायडो मोनास. काही कोलोनियल आहेत, वॉलवॉक्स. काही अनब्रँच्ड फिलामेंटच्या फॉर्म मध्ये असतात. एक्झाम्पल स्पायरोगायरा. काही ब्रँच्ड फिलामेंट, एक्झाम्पल एक्टोकार्पस, पॉलिसायफोनिया, कारा. आणि काही मोठे मोठे 50-100 मीटर पर्यंत पसरलेले असतात. असे जे ब्राऊन अल्गीचे मेंबर मोठ्या प्रमाणावर पसरलेले असतात, स्प्रेड झालेले असतात, 50-100 मीटर पर्यंत पसरलेले असतात, स्प्रेड झालेले असतात, त्यांना आपण म्हणतो केल्प्स. आणि याच्यामध्ये सर्गॅसम येतं. सर्गॅसम
आणि हे केल्प्स जिथं कुठं सबस्ट्रॅटमला अटॅच होतात त्या अटॅचमेंटच्या पॉइंटला आपण म्हणतो होल्ड फास्ट. या अटॅचमेंटच्या पॉइंटला आपण म्हणतो होल्ड फास्ट. आणि हे असे मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात, असे होल्ड फास्ट त्याला असतात. हे लिफी स्ट्रक्चर लांब पसरलेलं आपल्याला दिसतं. आणि सर्वात मोठी ब्राऊन आल्गी जी यामधली आहे ती आहे मॅक्रोसिस्टिस. सर्वात स्प्रेड झालेली मोठी ब्राऊन आल्गी आहे मॅक्रोसिस्टिस. तर हे सगळे व्हरायटीजचे फॉर्म्समध्ये व्हरायटीज आपल्याला अशा टाईपच्या पाहायला मिळतात. त्यानंतर सेलचं स्ट्रक्चर आपण पाहू. या सेलमध्ये जो सेल वॉल आहे, सेल वॉल मध्ये पेक्टिक कंपाऊंड आणि सेल्युलोज यांनी तो बनलेला आहे. पेक्टोसेल्युलोज बनलेला आहे. काहींमध्ये म्युसिलॅजिनस सीथ त्यावरती असू शकतं. त्यानंतर सेल्स युकॅरियोटिक आहेत. क्लोरोप्लास्ट अनेक सेप यामध्ये पाहायला मिळतील. गर्डल सेप्ड आहे, पियर सेप्ड आहे, कप सेप्ड आहे, स्टार सेप्ड क्लोरोप्लास्ट झिग्निमा सारख्या अल्गीमध्ये म्हटलं तर, रिबन सेप्ड क्लोरोप्लास्ट पायरोगायरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक प्रोटीनियासियस बॉडी आहे आणि त्याच्यावरती स्टारचं शीत असतं. त्याच्यावरती स्टारचं शीत आहे. आणि अशी जी बॉडी इथं असते क्लोरोप्लास्ट मध्ये असते त्याला आपण म्हणतो पायरिनॉइड्स. त्याला आपण काय म्हणतो? पायरिनॉइड्स. तर पायरिनॉइड नावाची प्रोटीनियासियस बॉडी सराउंडेड बाय स्टार्च अशी या क्लोरोप्लास्ट मध्ये असते. यावर MCQ विचारलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक बुकमध्ये MCQ यावर विचारलेले आहेत आणि नॅशनल लेवलच्या अनेक एक्झाममध्ये MCQ यावर पाहायला मिळतात. त्यानंतर या अल्गीचा रिप्रोडक्शनचा मोड कोणकोणता आहे, कोणता टाईप यामध्ये आहे, तर सर्व टाईप इथं आहेत. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता युनिसेल्युलर असतील तर तिथं बायनरी फिशन असेल. काहींमध्ये बडिंगची मेथड असेल. जर फिलामेंटस फॉर्म असतील तर त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन असेल. काहींमध्ये ट्यूबर फॉर्मेशन असेल. ट्यूबर फॉर्मेशन असेल. यामध्ये एक कॅरेक्टर इकडची आणखी सांगायची राहिलेली आहे. तर मिनिमम क्रोमोसोम, मिनिमम
नंबर ऑफ क्रोमोसोम कुणामध्ये आहे असा क्वेश्चन विचारला तर n इक्वल टू 2 पोर्फायरा लिनियारिस याच्यामध्ये क्रोमोसोमचा सर्वात कमी नंबर असतो n इक्वल टू 2. त्याचबरोबर आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ क्रोमोसोम यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मॅक्झिमम नंबर जो आहे तो आहे 592 नेट्रियम डिजिटॅलिस. यामध्ये आहे. यामध्ये फ्लॅजेला असतील तर ते 9+2 अरेंजमेंट असलेले असणार. अशा काही कॅरेक्टर्स याच्या आणखी लक्षात असू द्या. बर, आपण स्टडी करतोय रिप्रोडक्शनच्या मेथड्स, त्यापैकी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण स्टडी करतोय. तर काहींमध्ये बायनरी फिशन आहे, काहींमध्ये बडिंगची प्रोसेस आहे, काहींमध्ये फ्रॅगमेंटेशन आहे, काहींमध्ये ट्यूबर आहे. आता फ्रॅगमेंटेशनची मेथड आपण जर घेतली, स्पायरोगायरामध्ये हे जे फिलामेंट आहे याचे जर तुकडे 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 झाले तर प्रत्येक तुकड्यापासून फ्रॅगमेंटपासून नवीन कंप्लीट अल्गी तयार होऊ शकते. नवीन कंप्लीट अल्गी तयार होऊ शकते. आणि त्यानंतर महत्वाची रिप्रोडक्शनची मेथड इथं असेक्शुअल आहे. आणि त्याच्यामध्ये मेन काय आहे तर स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन अल्गीमध्ये कॉमन आहे. मोस्ट कॉमन टाइप ऑफ स्पोर इन अल्गी इज झूस्पोर. तर ते मोटाइल स्पोर असतात. हे मोटाइल स्पोर आहे. त्याच्यामध्ये फ्लॅजेला आहेत. आता फ्लॅजेलाचा नंबर व्हेरिएबल आहे. फ्लॅजेलाचा नंबर व्हेरिएबल आहे. हे झूस्पोर पाण्यामधून पोहत 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 जातात. त्याला सुटेबल सबस्ट्रॅटम मिळाला की ते जर्मिनेट होतात आणि नवीन प्लांट तयार करतात. पण पाणी नसेल तर आता झूस्पोरला आपण प्लॅनोस्पोर असंही म्हणू शकतोय. आणि जर नॉन मोटाइल असेल तर त्याला आपण म्हणतो अप्लॅनोस्पोर, नॉन मोटाइल स्पोर. काही अल्गीमध्ये नॉन मोटाइल स्पोर डेव्हलप होतात, नॉन मोटाइल अप्लॅनोस्पोर. आणखी कंडिशन जरा प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्यामध्ये तयार होतात हिप्नोस्पोर. यामध्ये एकदम रिजिड वॉल, अनफेवरेबल कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होता यावं यासाठी अशा प्रकारचं मॉडिफिकेशन आहे. काही मध्ये तयार होतात अकायनाइट. अकायनाइट काही मध्ये तयार होतात. कार्पोस्पोर तयार होतात. कितीतरी टाईपचे स्पोर्स अल्गी मध्ये तयार होतात. स्पोर ही अशी स्पेशल सेल बनलेली आहे की अनफेवरेबल कंडिशन मध्ये त्या प्लांटचं अस्तित्व टिकून ठेवेल. टू टाईड ओव्हर अनफेवरेबल कंडिशन, त्यासाठी स्पोर तयार झालेले आहेत. आणि फेवरेबल कंडिशन डेव्हलप झाली की त्यापासून जर्मिनेशन होऊन नवीन प्लांट तयार करण्याची कॅपॅसिटी या प्रत्येक टाईपच्या स्पोअरमध्ये असते.
हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर अल्गीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे का? आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड अस्तित्वात आली. युलोथ्रिक्स नावाची जी अल्गी आहे, त्यामध्ये असं म्हटलं जातं की सेक्शुअल रिप्रोडक्शनचं ओरिजिन युलोथ्रिक्स नावाच्या अल्गीमध्ये झालेलं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचं ओरिजिन युलोथ्रिक्स नावाच्या अल्गीमध्ये झालेलं आहे. आणि क्लॅमायडोमोनास ही जी युनिसेल्युलर मोटाईल अल्गी आहे, तिच्यामध्ये सर्व रिप्रोडक्शनच्या मेथड आपल्याला पाहायला मिळतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथडमध्ये पहिली मेथड अस्तित्वात आली आयसोगॅमी. मॉर्फोलॉजिकली सिमिलर दोन गॅमेट मध्ये युनियन होतं आणि त्याच्यापासून बनतात नवीन इंडिव्हिज्युअल्स, झायगोट बनणार. दोन मॉर्फोलॉजिकली सिमिलर गॅमेट मध्ये युनियन होऊन नवीन इंडिव्हिज्युअल बनत असेल तर त्याला आपण म्हणतो आयसोगॅमी. This is the first and most primitive method of sexual reproduction in algae. Isogamy. यामध्ये मॉर्फोलॉजिकली सिमिलर बट फिजिओलॉजिकली डिसिमिलर असतात गॅमेट्स. आणि हा क्वेश्चन 2013ला नीट एक्झाम झाली होती, त्यावेळी हा क्वेश्चन त्यामध्ये विचारला गेला होता. त्यानंतर आता असं म्हटलं जातं काही ठिकाणी की दोन झूस्पोर एकमेकाच्या जवळ आले, ऍक्सिडेंटली त्यांचं फ्युजन झालं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनची सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे सेक्स ही कॅरेक्टर अल्गीमध्ये अस्तित्वात आली असंही म्हटलं जातं. सो सेक्स इज ओरिजिनेटेड बाय ऍक्सिडेंटल फ्युजन ऑफ झूस्पोर्स. प्रिमिटिव्ह मेथड आयसोगॅमी. त्यानंतर ॲन आयसोगॅमी. यामध्ये फिमेल गॅमेट मोठा आहे आणि मेल गॅमेट छोटा आहे. मॉर्फोलॉजिकली डिसिमिलर गॅमेट्सना ॲन आयसोगॅमेट्स म्हणायचं. आणि अशा ॲन आयसोगॅमेटमध्ये फ्युजन होऊन झायगोट बनत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲन आयसोगॅमी. काही अल्गीमध्ये ॲन आयसोगॅमस रिप्रोडक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ॲन आयसोगॅमस रिप्रोडक्शन सुद्धा पाहायला मिळतं. परंतु या दोन्ही मेथडचा एक प्रॉब्लेम आहे. काय? फर्टिलायझेशन एक्सटर्नल. सो दे आर नॉट शुअर अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. इतकं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये दोन मायक्रोस्कोपिक गॅमेट यांचं युनियन होणं ही गोष्ट अतिशय रेअर आहे, शुअर नाही आहे. आणि मग लक्षात आलं की शुअर मेथड डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि मग थर्ड मेथड अस्तित्वात आली, ओगॅमी. थर्ड मेथड अस्तित्वात आली ओगॅमी. याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये ओगोनियम, इथं सेक्स ऑर्गन जे बनलेले आहेत युनिसेल्युलर नॉन जॅकेटेड.
असे सेक्स ऑर्गन बनले. उगोनियम बनला, त्याच्यामध्ये नॉन मोटाईल लार्ज पॅसिव्ह एग फिमेल गॅमेट बनलेला आहे. नॉन मोटाईल पॅसिव्ह लार्ज फिमेल गॅमेट बनला. फिमेल गॅमेट इथून बाहेर पडत नाही. आणि मेल गॅमेट्स जे आहेत ते भरपूर बनले, छोटे बनले, मोटाईल बनले आणि ऍक्टिव्ह बनले. These male gametes get attracted towards female gamete. Female gamete कडे ते अट्रॅक्ट होतात. आणि फर्टिलायझेशन इंटरनल आहे. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ओगॅमी. त्यामुळे क्वेश्चन तुम्हाला विचारला तर सर्वात प्रिमिटिव्ह मेथड आहे आयसोगॅमी आणि सर्वात ॲडव्हान्स मेथड कोणती? ओगॅमी. मग ब्रायोफायटामध्ये कोणती मेथड आहे? ओगॅमी. टेरिडोफायटामध्ये ओगॅमी. जिम्नोस्पर्ममध्ये ओगॅमी. एंजिओस्पर्ममध्ये ओगॅमी. बिकॉज इट इज ॲडव्हान्स मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ह्युमनमध्ये, ॲनिमलमध्ये, हायर ॲनिमलमध्ये सगळ्या कुठली आहे? ओगॅमी. आता काही अल्गीमध्ये फॉर एक्झाम्पल कारा नावाची जी अल्गी आहे, यामध्ये सेक्स ऑर्गन मल्टी सेल्युलर असतात आणि जॅकेटेड आहे. जरा ॲडव्हान्स कॅरेक्टर आहे तिथं. मल्टी सेल्युलर आणि जॅकेटेड सेक्स ऑर्गन आहेत. असे फिमेल सेक्स ऑर्गन आणि मेल सेक्स ऑर्गन असे जॅकेटेड मल्टी सेल्युलर सेक्स ऑर्गन्स, कॉम्प्लेक्स सेक्स ऑर्गन्स काही अल्गीमध्ये बनतात. कारासारखी अल्गी त्याचं एक्झाम्पल आहे. तर अल्गीमध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस अशा प्रकारे होते. रिझर्व फूड मटेरियल अल्गीमध्ये कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं? तर हे स्टार्च. ग्रीन अल्गी असतील तर त्यांच्यामध्ये स्टार्चच्या फॉर्ममध्ये आहे. ब्राऊन अल्गीमध्ये लॅमिनारिन आणि मॅनिटॉल आणि रेड अल्गीमध्ये फ्लोरिडियन स्टार्च. ही पण एक महत्वाची कॅरेक्टर अल्गीची आहे. वेगवेगळे रिझर्व फूड मटेरियल वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज अबाउट जनरल characters of Thallophyta. Thank you very much.